प्रधानमंत्री मातृवंदना योजना. चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही जाणून घेऊया अगदी सोप्या भाषेत. तर ही जी नवीन अपडेटेड प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे ती नेमकी काय आहे आणि यातून काय काय फायदे मिळतात याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. विशेषतः यात जे नवीन बदल झाले आहेत ना त्यावर आपण जास्त लक्ष देणार आहोत. चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही योजना कधी सुरू झाली आणि तिचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हणजे केंद्र सरकारचा एक खास मॅटर्निटी बेनिफिट प्रोग्राम आहे. याचा सोपा उद्देश काय? तर ज्या गरोदर किंवा नुकत्याच आई झालेल्या महिला आहेत त्यांना आर्थिक मदत करायची, जेणेकरून कामावर न गेल्यामुळे होणारं त्यांचं आर्थिक नुकसान थोडंफार भरून निघेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आरोग्य सेवा घेण्यासाठी पुढे येतील. ही योजना सुरू झाली होती 2017 मध्ये, पण यात एक मोठा बदल झाला जुलै 2022 मध्ये, जेव्हा नवीन गाईडलाईन्स आल्या. आणि हे जे नवीन फायदे आहेत ते 1 एप्रिल 2022 पासूनच लागू झाले आहेत. म्हणजे या बदलांमुळे योजनेचा आवाका आणि मिळणारे लाभ दोन्ही वाढले आहेत. ओके, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे पैशांच्या गणिताकडे. या योजनेतून नक्की किती आणि कशी आर्थिक मदत मिळते ते पाहूया. बरं, तर पहिल्या बाळाच्या जन्मासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलेला एकूण 5,000 रुपयांची मदत मिळते. पण लक्षात ठेवा, हे पैसे एकदम मिळत नाहीत, ते 2 टप्प्यांमध्ये म्हणजे 2 हप्त्यांमध्ये दिले जातात. यामागचा विचार हा आहे की गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मानंतरपर्यंत आईला आर्थिक आधार मिळावा. आता हे हप्ते कसे मिळतात ते समजून घेऊ. पहिला हप्ता आहे 3,000 रुपयांचा. हा कधी मिळतो? तर गरोदरपणाची नोंदणी केली आणि सुरुवातीच्या तपासण्या पूर्ण झाल्या की मिळतो. आणि दुसरा हप्ता जो 2,000 रुपयांचा आहे तो बाळाच्या जन्मानंतर आणि त्याच्या सुरुवातीच्या लसीकरणानंतर थेट बँक खात्यात येतो. आणि आता येतोय या योजनेतला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल, तो म्हणजे आता दुसऱ्या बाळासाठी सुद्धा लाभ मिळतो. हो, पण इथे एक अट आहे आणि ती म्हणजे दुसरं बाळ ही मुलगी असायला हवी. अगदी बरोबर. जर दुसरं बाळ मुलगी असेल तर सरकारकडून तब्बल 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. खरंच हा या योजनेतला एक खूप मोठा आणि चांगला बदल आहे. आणि ही जी 6,000ची रक्कम आहे ना ती पहिल्या बाळासारखी टप्प्याटप्प्याने नाही मिळत, तर मुलीच्या जन्मानंतर एकाच हप्त्यात म्हणजे एकदम दिली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया तशी बरीच सोपी आहे. ओके, तर मग या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो? म्हणजे यासाठी कोण पात्र आहे? चला आता पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया. या योजनेसाठी बऱ्याच प्रकारच्या महिला पात्र आहेत. उदाहरणार्थ अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गातल्या महिला, किंवा ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे. दिव्यांग महिलांनाही हा लाभ मिळतो. त्याचबरोबर BPL रेशन कार्ड धारक, ई-श्रम कार्ड धारक, PM किसान योजनेचे लाभार्थी किंवा ज्यांच्याकडे मनरेगा जॉब कार्ड आहे त्या महिलाही पात्र आहेत. आणि एवढंच नाही तर आपल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्ससुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. चला, पात्रता तर समजली. आता बघूया की अर्ज करण्यासाठी नक्की कोणकोणती कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स लागतील. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे लाभार्थी महिलेचं आधार कार्ड. हे तर कंपल्सरी आहे. मग लागतं आधार कार्डशी लिंक असलेलं बँक खात्याचं पासबुक, आणि हे खातं DBTसाठी चालू असायला हवं. याशिवाय गरोदरपणाची नोंदणी केलेलं कार्ड, ज्याला आपण MCP कार्ड म्हणतो, ते लागेल. आणि हो, दुसऱ्या हप्त्यासाठी किंवा दुसऱ्या मुलीच्या लाभासाठी बाळाचं लसीकरण कार्डसुद्धा गरजेचं आहे. ओके, कागदपत्र कोणती लागतील हे तर कळालं. पण आता प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा? चला ती प्रक्रिया समजून घेऊ. इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आधी कसं ऑफलाईन अर्ज पण चालायचे, पण आता तसं नाहीये. आता ऑफलाईन अर्ज पूर्णपणे बंद झाले आहेत. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जातो. पण घाबरू नका, ऑनलाईन असलं तरी प्रक्रिया खूप सोपी आहे. पहिली पायरी, जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन गरोदरपणाची नोंदणी करायची. मग आपल्या भागातल्या अंगणवाडी ताई किंवा आशा वर्करला भेटायचं. त्यांच्याकडे सगळी आवश्यक कागदपत्र द्यायची. बस, मग त्या स्वतः PMMVY पोर्टलवर तुमच्या वतीने ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करतात. आता बघूया की या योजनेचा देशभरातल्या मातांवर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम झालाय. आणि हे आकडे पाहिले की खरंच खूप प्रभावी वाटतं. देशभरात आजपर्यंत तब्बल 4,27,00,000 महिलांना या योजनेचा फायदा झालाय. विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा. यावरूनच या योजनेची पोहोच आणि तिचं यश आपल्याला दिसतं.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक खूप मोठं पाऊल आहे, कारण ती आई होण्याच्या नाजूक काळात एक अत्यंत गरजेचा आर्थिक आधार देते आणि याचा थेट परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही चांगल्या आरोग्यावर होतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जातोय. विचार करा की मातांना अशा प्रकारे खास आर्थिक मदत देणं हे आपल्या पुढच्या पिढीचं आरोग्य आणि समाजातली समानता घडवण्यासाठी किती आणि कसं महत्त्वाचं ठरू शकतं. यावर नक्कीच विचार व्हायला हवा. माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.